वेलकम टू डे 39 आउट ऑफ 100. आज आम्ही आलेलो आहोत शॉपिंगसाठी. पप्पा आम्हाला शॉपिंग करून देणार आहेत दिवाळीची आणि इकडे दीदी ताई शॉपिंग करत आहेत, कपडे बघत आहेत आणि मी इकडे बाळासोबत खेळत आहे. तिला मी घेतलेलं होतं. त्यानंतरनं बाळ आमचं झोपी गेलं. मग मी शॉपिंग करायला लागले. इकडे जिजूंची सुद्धा सगळी शॉपिंग झालेली होती. संध्याकाळी आमची तयारी चालू झाली होती ती म्हणजे भाऊबीजेच्या सेलिब्रेशनची. हा सुंदर असा लूक मी केलेला आहे आणि 3 बहिणी एकत्र मेकअप करणार म्हटल्यावर राडा तर होणारच. आणि त्याचबरोबर आई सुद्धा. आई आणि दीदी खूप सुंदर अशा रेडी झालेल्या आहेत. किती छान दिसत आहेत त्या दोघी. आणि इकडे लकी रेडी होतोय. सेन्झीज. आज आमच्याकडे पण आमचा डाटा फुल झालेला आहे. म्हणून तर म्हणलं पप्पा 17 प्रो मॅक्स लवकरच गिफ्ट द्या. 10 रुपये ॲडव्हान्स बुकिंग ओनली 14 रुपीज. जब वो आएगा तब देखेंगे तब हमारी पिता 1 TBचा पाहिजे मला. 1 TB. शेवटी मला अँड्रॉइडमध्ये करावं लागायला लागला ब्लॉग. बघा आणि आता ते तुझं कसलं तुझं आपण आयफोन आहे माझा. मग आयफोन. मी छान असं हे ताट रेडी केलेलं होतं आणि आईने इकडे पण त्यांची तयारी केलेली हा, होती. तर पप्पा काय म्हणत होते तुम्ही 17 प्रो मॅक्सचं? पप्पा विसरून गे. मी सगळं विसरून गेलो. काही नाही. इकडे पप्पांची आणि माझी मस्ती चालू होती. मी पप्पांना म्हणत होते की तुम्ही मला आता 17 प्रो मॅक्स घेऊन द्या म्हणून. बट जस्ट किडिंग, मला नकोय आयफोन आता माझ्याकडे आहे तो बस झाला. चला आता मेन गोष्टीकडे वळूया, ते म्हणजे भाऊबीज सेलिब्रेशन. आम्ही तिघी बहिणी आमच्या पप्पांना दरवर्षी ओवाळतो. शॉपिंगला गेलो होतो तेव्हा आम्ही ड्रेस घेऊन आलो होतो, कारण आमच्याच्याने साड्या फारसं नेसणं होत नाही आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही तिघींनी ठरवलं होतं की यावर्षी आपण ड्रेसेसच घ्यायचे आहेत. प्रेम आणि प्रज्वल माझे ब्रदर्स फ्रॉम अनदर मदर आहेत. त्यांना मी यावेळेस खूप मिस करत होते, कारण मागच्या 2-3 वर्षापासून आमची भेटगाठच होत नाहीये. नुरवीची ही पहिलीच दिवाळी आहे आणि दादासोबतची पहिलीच भाऊबीज. सो तिला तर काही जमणार नाही, म्हणून मग आई आणि ताई त्याला हेल्प करत होत्या. नंतर आईनं नुरवीचा हात लावला औक्षण करताना. पण नुरवी मॅडमला पान काही द्यायचंच नव्हतं. मग दादाने समजूतदारपणाने एक पान घेतलं आणि दुसरं पान बाळाला खेळायसाठी दिलं. देन मी जिजूंनाही औक्षण करून घेतलं, कारण ते एकटेच राहत होते औक्षण करायचे. देन लकी आणि मी टेरेसवर गेलो आणि हे फटाके लावले. याच्यामध्ये 12 काहीतरी बॉम्ब होते. नेमकं हे फटाके संपण्याच्या टाईमला माझ्या लक्षात आलं की आपण लकीकडे व्हिडिओ शूट करायसाठी मोबाईल द्यायला हवा. मी ते दृश्य बघण्यामध्ये मी फार गुंगून गेले होते. त्यानंतर खाली आले आणि मग दिदी ताई आणि आम्ही तिघींनी छान असे फटाके फोडले आणि व्हिडिओज काढले. तुमची दिवाळी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.